विचार करून सांग. काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून? मोहर, मी काहीतरी विचारतोय. नाही हो, खरंच काही नाही. की असं आहे, एखादी गोष्ट चुकून सांगायची राहून गेली आहे आणि भीती वाटते म्हणून सांगत नाहीयेस? यांना ताईविषयी काही कळलं असेल तर? मोहर, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. अहो, खरंच असं काही नाहीये. ठीक. मग या हाराबद्दल तुझं काय? काही उत्तर आहे तुझ्याकडे? मी सांगतो तुझं उत्तर काय असणार. मी हे मुद्दाम केलेलं नाहीये, माझ्याकडून चुकून घडलं, हेच ना? मोहर, यापूर्वी प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की हे तू मुद्दाम करत नाहीयेस, ते चुकून घडतंय तुझ्याकडून, म्हणून प्रत्येक वेळी मी तुला माफ करतो. पण मला आत्ता कळतंय किती मोठा मूर्खपणा मी करतो. नाही हो, बघा माझं ऐकून घ्या तुम्ही. काय ऐकून घ्यायचं तुझं? मुळात तुझ्याकडे सांगण्यासारखं काही सबळ अर्थपूर्ण आहे? त्याची गरज नाहीये. मुळात तुझी काही कारणं सांगणार आहेस ना, ती अत्यंत खोटी असणार आहेत याची मला आता पक्की खात्री पडली. तू खोटच बोलणार आहेस. तुझा हा नेकलेस तू गहाण ठेवला होतास आणि ही गोष्ट त्या ज्वेलरी शॉपच्या मालकाकडून मला कळावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. पण तो मालक माझ्या ओळखीचा होता म्हणून मला ही गोष्ट आज कळली, नाहीतर कधीच कळली नसती. अशा किती गोष्टी आहेत ग ज्या तू लपवून ठेवल्यास माझ्यापासून? एकदा सांग ना मला. हे असं रडून आता माझ्याकडून कुठली सिंपती मिळवायची असेल ना, तर मनातून विचार काढून टाक. तुझ्या खोटं बोलण्यानं मला किती दुःख होतं याची कल्पना नाहीये तुला. माझं थोडं ऐकून घ्या. नाही ऐकायचं नाही मला. पण खंत एकाच गोष्टीची वाटत राहील की आपल्यामध्ये काही नाही, निदान एक मैत्रीचं, विश्वासाचं नातं निर्माण झालं. पण तुझ्या या अशा वागण्यानं त्या नात्याला आता कायमचा तडा गेलाय. एकाच गोष्टीची वाटण्यामध्ये काही आपल्यामध्ये काही नाही, मैत्रीचं, विश्वासाचं नातं निर्माण झालं. पण तुझ्या या अशा वागण्यानं त्याला आता कायमचा तडा गेलाय.